हाय गायज, वेलकम टू आनंदी फूड्स. आज आपण इथे पाहणार आहोत भाजणीचं थालीपीठ. त्यासाठी आपण इथं भाजणी घेतलेली आहे थालीपीठ बनवण्यासाठी. ती 12 धान्याची मिक्स बनवलेली आहे आणि दळून आणलेली आहे. जर तुमच्याकडे भाजणी नसेल तर तुम्ही मिक्स पिठाचीही बनवू शकता. त्याच्यासाठी गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स करून तुम्ही बनवू शकता. पण हे आम्ही घरी बनवलेलं पीठ आहे. त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्हाला आवडेल तशी तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. आता आपण याच्यात तीळ ॲड करणार आहोत. तीळ थोडे जास्तच टाकायचे आहेत, कारण की थंडीत तीळ खाल्लेले चांगले असतात आणि लहान मुलं सहसा तीळ खात नाहीत. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. ते तुम्हाला जसं पाहिजे तसं टाकू शकता. इथे मी थोडी जास्तच टाकते, कारण की आम्हाला तिखट आवडतं आणि थोडी टेस्टही लागते. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत बारीक चिरलेले कांदा. मी 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. जास्त मोठेही नाही चिरायचे, कारण की ते मग थापता येत नाही आपल्याला व्यवस्थित. आता आपण त्याच्यात ॲड करणार आहोत जिरे पूड आणि अर्धा टीस्पून धनेपूड. त्याच्यानंतर त्याच्यात आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही मीठ टाकून घ्या. आणि आपण आता त्याला थोडंसं घट्ट प्रमाणात मळून घेणार आहोत. सगळं मिक्स करून थोडंसं घट्टच ठेवायचं आहे, कारण की ते नंतर थोडंसं त्याला पाणी पण सुटतं कांद्यामुळे, मिठामुळे. आणि आपण ते पातळ जर ठेवलं तर नंतर आपल्याला ते व्यवस्थित थापता येत नाही. जसं लागेल तसं पाणी टाकून आपण त्याला घट्ट मळून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित थापता येतं आपल्याला. जास्त पाणी नाही टाकायचं आहे. चांगलं मिक्स करायचं आहे व्यवस्थित. आता आपण इथं अर्धा टीस्पून हळद टाकणार आहोत, म्हणजे छान कलर येतो. हे बघू शकता, असं घट्टसरच मळून घ्यायचं आहे. नंतर एक रुमाल घ्यायचा आहे, किंवा तुम्ही सुती कपडा घेऊ शकता. त्याला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ खाली चिकटणार नाही तव्यावरती टाकायला गेल्यावरती. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही थापवू शकता, छोटे मोठे. पातळच थापायचे. हाताला पाणी लावायचं, म्हणजे कसं ते चिटकत नाही, व्यवस्थित थापलं जातं. आणि पीठ चांगलं असेल ना तर व्यवस्थित येतात बघा, तुटत नाही कुठे किंवा चिरा जात नाही साईडने. आणि थंडीचं थालीपीठ खाल्लेलं चांगलं असतं. म्हणजे आपण ते 12 धान्य मिक्स करून दळून आणतो ना, सर्व धान्य खाल्ले जातात. आणि थंडीमध्ये कोथिंबीरही छान मिळते. त्याला असे 4 होल पाडून घ्यायचे, म्हणजे कसं आपण त्याच्यात तेल सोडणार, मग ते छान कुरकुरीत होतात. आता आपण तव्याला तेल लावून घेणार आहोत. गॅस फुलवरच आहे. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता. तेल आपण असं सगळीकडे हे करून घेणार आहोत, म्हणजे थालीपीठ चिकटणार नाही. आता आपण ते थालीपीठ टाकून घेणार आहोत आणि रुमाल काढून घ्यायचा. जर तुमचं थालीपीठ चिकटत असेल ना रुमालाला, तर त्याच्यावरती थोडं रुमालाच्या वरून थोडं पाणी लावायचं, म्हणजे ते चिकटणार नाही. आता ते छान एक साईडने भाजलेलं आहे. आता आपण त्याला पलटी करणार आहोत. तुम्हाला दिसतच असेल, कलरही छान आलाय, दिसतंही छान आणि भाजलंही छान. आता तुम्ही टेस्ट नाही करू शकत, पण खायलाही छान लागतं, खूप चविष्ट लागतं. तुम्हाला जर थालीपीठ नरम हवं असेल तर तुम्ही त्याच्यावरती झाकण ठेवूनही भाजू शकता. जर तुम्हाला ते कडक लागत असेल ना, क्रिस्पी, तर झाकण नाही ठेवायचं. मिडियम गॅसवरती भाजू द्यायचं, मग छान क्रिस्पी होतं. हे आपलं दोन्ही साईडनी भाजलं आहे.
आणि दिसायलाही छान झालं आहे. आता आपण ते काढून घेणार आहोत आणि सॉससोबत खाणार आहोत. दिसायलाही किती छान दिसते बघा. आणि रिव्ह्यू द्यायला आहेच आमचा एक छोटा बच्चू.